सुवर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला बीडच्या शिरूर कासार तहसील कार्यालयाजवळ काल रात्री घडली घटना। हल्ल्यात खोक्या भोसलेच्या पत्नीसह 4 महिला जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। बीडच्या लिंबागणेश येथील पवनचक्की परिसरातील गोळीबार प्रकरण, चोरट्यांवर मकोका अंतर्गत कारवाई। पवनचक्की कंपनीच्या टॉवर परिसरातील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता। भंडाऱ्याच्या लाखनी बसस्थानकात चिल्लरसाठी महिला कंडक्टरकडून प्रवाशाला मारहाण, प्रवाशांकडून महिला कंडक्टरवर कारवाईची मागणी। वर्ध्यात रानडुकरांच्या उपद्रवामुळे कपाशीचं नुकसान, उमरीत शेतातील कपाशीचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाईसह रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर कर्जमाफी करणार? वर्ध्याचे खासदार अमर काळे यांच्याकडून शासनाच्या मदतीच्या पॅकेजचा निषेध नोंदवत सडकून टीका। 3rd क्लास पॅकेज सरकार जाहीर केल्याची अमर काळे यांची टीका। चाळीसगाव तालुक्यातील 75,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका। 56,781 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा तडाखा। दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकरी शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत। नांदेडमधील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील कालव्याचं काम बोगस असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्यांनी हाताने कालवा उखडून दाखवला। निकृष्ट दर्जाच्या कामावरून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। जळगावच्या भुसावळमध्ये शेळगाव बॅरेजचा जलसाठा 70कडे। भुसावळ, यावल तालुक्यासह इतर गावांना सिंचनासाठी लाभ होणार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। जळगावच्या चाळीसगाव शहरातील जहागीरदार वाडीला जोडणाऱ्या डोंगरी नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्यानं नागरिकांची होते गैरसोय। 3 वर्षापूर्वीच पुलाचं बांधकाम करण्यात आल्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव वाहून गेला। नंदुरबार जिल्ह्यात कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता। आधी अतिवृष्टी आणि आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी पूर्णतः हवालदिल। नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुके नुकसानग्रस्त म्हणून घोषित। आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची माहिती। नंदुरबार तालुक्यातील आष्टे, शनिमांडळ आणि खोंडमळी या 3 मंडळांमध्ये सर्वाधिक नुकसान। सोलापूरच्या बार्शीत अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किट्सचं वाटप। पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने किट्सचं वाटप। बीडच्या केजमध्ये मागील 9 दिवसांपासून तरुणीचं आमरण उपोषण। कोरडेवाडीत साठवण तलावाच्या मागणीसाठी तरुणीचं उपोषण, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। नंदुरबारच्या शहादा बाजार समितीचे 75 वर्ष पूर्ण। मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न। शहादा बाजार समितीत महाराष्ट्रासमोरील रोल मॉडेल म्हणून समोर येणार, जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये महापुराच्या संकटानंतर शेतकऱ्यांवर एक नवं संकट। चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ, पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे दावणीची जनावरं विक्रीला काढण्याची वेळ। सोलापूरच्या करमाळा पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत जाहीर। सभापती पद ओबीसी महिलेला आरक्षित झाल्यानंतर इच्छुकांकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात। रावेर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवारांच्या तक्रारी। प्रत्येक प्रभागात जवळपास 200हून अधिक नावं वेगवेगळ्या प्रभागात गेल्याने मतदारांमध्ये संभ्रम। नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाला कार्यकर्ता मेळावा। स्थानिक निवडणुका स्वबळावर लढणार, जयकुमार रावल यांचं विधान। शिवभोजन थाळीचे पैसे 8 महिने झाले मिळाले नसल्याचा महिलांचा आरोप। शिवभोजन थाळी संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणं, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मुळशीतील पिरंगोट येथे मुख्य समिती आणि सर्व विषय समितींची सभा पार पडली। समितीच्या अध्यक्षांकडून सभेसाठी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन। बीड कारागृहात धर्मांतरणासाठी मारहाण, पैशाचं आमिष दाखवलं, जामिनावर सुटलेल्या कैद्याचा बीड कारागृह अधीक्षकावर आरोप। कारागृह अधीक्षकावर कारवाई करण्याची कैद्याचे वकील राहुल आघाव यांची मागणी। जळगावच्या अंमळनेरमध्ये प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मंत्री गिरीश महाजनांना घातला घेराव। बस संदर्भात विद्यार्थिनींनी महाजनांसमोर समस्या मांडली। महाविद्यालयाजवळ सर्व बसेसना थांबा देण्याची मागणी। चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचा उद्या जन आक्रोश मोर्चा। आदिवासी प्रवर्गात इतर समाजाला आरक्षण देण्यास विरोध। मोठ्या संख्येने आदिवासी समाज रस्त्यावर उतरण्याची शक्यता। रत्नागिरीच्या मंडणगड न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थित।
बुलढाणा जिल्हा परिषदेत ओबीसींना 27% जागा मिळाल्या. निवडणूक आयोगाच्या आदेशाने राखीव जागांचा संभ्रम दूर. 61 पैकी 16 गट राखीव होणार. अहिल्यानगरमध्ये वंजारी समाज बांधवांचं 11 दिवसांनंतर उपोषण स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 15 दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे. ठाण्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन. बेरोजगार तरुणांकडून काळी दिवाळी साजरी करत ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. परभणीच्या पूर्णा रेल्वे स्टेशन समोर सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. वर्धा हिंगणघाटच्या नांदगावातील पीएमश्री उच्च प्राथमिक शाळेत डिजिटल शैक्षणिक साहित्याचं लोकार्पण. आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते डिजिटल साहित्याचं लोकार्पण. डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार. यंदा साताऱ्याला 2024 ते 25च्या 38व्या राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा मान. महाकुस्ती संघाच्या महासचिवांकडून राजेश्वर प्रतिष्ठानचे दीपक पवार यांना हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचं पत्र. 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबरला छत्रपती शाहू स्टेडियमवर या कुस्तीचा थरार रंगणार. धुळ्यातील कुंभार खुटावर कुंभार बांधवांकडून लक्ष्मी मातेच्या मूर्त्यांवर अखेरचा हात फिरवण्याचं काम सुरू. रंग आणि पीओपी सजावटीच्या वस्तूंमध्ये वाढ झाल्यानं यंदा मूर्तीच्या भावात 10% वाढ होणार. बीडच्या परळीतील जिरेवाडी शिवारात शेतकरी अंकुश मुंडेंनी पारंपरिक शेतीला बाजूला ठेवत झेंडू आणि कांद्याच्या आंतरपीक शेतीतून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. अर्धा एकर झेंडूच्या फुलाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमावलेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा घाटमाथा आता रंगीबेरंगी फुलांनी बहरला. रतनगडावर रंगीबेरंगी फुलांची चादर. फुलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून